हाय टू फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज ब्लाऊजची कटिंग आहे 36 इंची ब्लाऊज पेपर कटिंग. तुम्ही आज बघणारे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण सगळ्याची मापं वेगवेगळे असतात. 32चे 36चे सगळ्यांचे मापे वेगवेगळे असतात. त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण हा 36चा ब्लाऊज आहे, 36 इंच. तर त्यासाठी आपल्याला घडी घ्यायची 11:15ची. हे बघा, तुम्ही 11:30ची सुद्धा घेऊ शकता. मी 11:15ची घडी घेतलेली आहे. आणि उंची, समोरची उंची 15 इंच आणि जो खाली पेपर आहे ती पाठीमागची उंची असते ती 14 इंच घ्यायची आहे आपल्याला. नेहमीप्रमाणे उंची 14-15 घ्यायची, पाठीमागची 14 आणि समोरचा जो पार्ट असतो त्याची 15 इंच घ्यायची. आणि असे पहिल्यासारखे माप, हे माप 2.5 इंचावर गळ्याची खूण, शोल्डरची 6 इंचावर आणि मोंड्याची ती सुद्धा 6 इंचावर. आणि गळा आता मला इथं 7.5 इंचाचा गळा घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता. हे बघा, मी गळ्याची मार्किंग 7.5 इंचावर करते. तुम्ही तुमच्या पद्धतीने मार्किंग करू शकता. आणि पुन्हा एकदा असाच बॉक्स तयार करून घ्यायचा व्यवस्थित. हे बघा, असा मोंडासुद्धा आपल्याला 6 इंचावर घ्यायचा आहे. हे बघा, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1 इंच आतमध्ये यायचं आणि अर्धा इंच त्याच्या आत. आणि इकडं सुद्धा आपल्याला 1 इंच गोलाईसाठी असा आकार द्यायचा. आणि आता आपण काय करणार आहे, याला आकार देऊ गोल. हे बघा, 1 इंचावर, अर्धा इंचावर असे आकार देऊन घ्यायचे. आणि हा गळ्याचा सेंटर आहे, याला सुद्धा असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, असा गोल आकार दिला की आता आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं कट करून घ्यायचं आहे. हे बघा, आता हे पहिलं पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग अर्ध्या इंचावर कट करून घ्यायचा आहे पहिल्यांदा. हे बघा, जे अर्ध्या इंचावर जी मार्किंग केली ना, ती समोरचा आणि पाठीमागचा भाग दोन्ही कट केलेले. हा पाठीमागचा भाग मी बाजूला ठेवते. आता फक्त आपल्याला 1 इंचावर जी मार्किंग केली त्याचे समोरचाच भाग कट करायचा. हे बघा, मोंड्याचा जो भाग असतो ना, तो 1 इंचावर मार्किंग केलेली तो कट करून घ्यायचा असा. हे बघा, आणि गळा पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याची मार्किंग करू शकता. 6, कुणी 5, कुणी 4, 7, कुणी 7.5 असे गळ्याची ज्याची त्याच्या उंचीप्रमाणे गळा असतो. आता आपल्याला ब्रेशर पट्टी महत्त्वाची. तर कंप्लीट ब्रेशर पट्टी आपल्याला इथे 3.5 इंचाची ब्रेशर पट्टी घ्यायची आहे. बघा, 3.5 इंचावर मार्किंग केलेली आहे. आणि इकडं आपल्याला 2.25 इंचावर मार्किंग करायची आहे. आणि याला सरळ रेष मारून घ्यायची. 3.5 इंच 2.25 इंचावर येऊन अशी रेष मारून घ्यायची आहे. हे बघा, आणि ते कट करून सुद्धा घ्यायचं आहे. हे बघा, ही झाली ब्रेशर पट्टी. आणि आता माप महत्त्वाचे. तर हे माप आपल्याला खूप महत्त्वाचे आहे. कटोरी काढायचं आपल्या याच्यातून. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, कंप्लीट 1.5 इंच घ्यायचं. हे बघा, आपण इथे 1.5 इंच घेणार आहोत. हे बघा, 1.5 इंच गळा आणि इकडं 2.5 इंच. हे बघा, अशी 2.5 इंचावर मार्किंग करायची. आणि 12:15च्या मध्ये आपल्याला 5.6 इंचावर मार्किंग करायची अशी. आणि काय करायचं, हे असं याला शेप देऊन घ्यायचं. हे बघा, असा गोल आकार. हे बघा, दिसतोय का गोल आकार? हा गोल आकार आपल्याला काय करायचा, कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित बघा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब, लाईक करा, कमेंट करा. हे बघा, असा आपल्याला हा गोल आकार काढून घ्यायचा. आणि आपल्याला हा कटोरी दुसऱ्या पेपरवर
याची अशी आखणी गोल करून घ्यायची. हे बघा, असं गोल आपल्याला आखून घ्यायचं आहे. आणि ही गोल मार्किंग केल्यानंतर काय करायचं आहे, माप व्यवस्थित टाकायचे आहे. तर आपल्याला काय करायचं, तर इकडं आपल्याला कंप्लीट 1.5 इंच घ्यायचं आहे. बघा, बरोबर 1.5 इंच. आणि इकडं सुद्धा आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. इथं तुम्ही 1 इंच घेऊ शकता, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे, पण मी 1.5 इंच घेतलं. आणि 9च्या निम्म इथं 4वर मार्किंग करायची. आणि 4 पासून सुद्धा आपल्याला पुन्हा इकडं 1.5 इंचावर अशी मार्किंग करायची आहे. इकडं 1.5 इंच, इकडं 1.5 इंच आणि खाली पण 1.5 इंच. आणि हे 1.5 इंचावर आपल्याला अशी रेष मारून घ्यायची. इकडं सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. हे बघा, अशी रेष मारून घ्यायची. आणि हा 1.5 इंच आपल्याला इकडं जॉईंट करून घ्यायचा. आणि नेहमीप्रमाणे आपल्याला अर्धा इंच टीप मारण्यासाठी ठेवायचं. आणि हा अर्धा इंच असा इकडं आणून मिळवायचा. हे बघा, बघितलं. आणि हे आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे. हा कटोरी 36चा आहे. व्हिडिओ बघा लक्षपूर्वक. नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक करा. तुम्ही एका दिवसात ब्लाऊज शिकणार. अजून तुम्हाला समस्या असल्या तर मला सांगा. मी एकदम सोप्या पद्धतीने, अजून तुम्हाला जर नसन समजलं तर अजून सोप्या पद्धतीने पेपर कटिंग करून दाखवा. हे बघा, हा झाला 36 इंचाचा ब्लाऊज. 36 इंच कटोरी आहे. तर आपल्याला टक्ससाठी माप टाकायचं. हे बघा, बरोबर इकडं 1.5 इंच. हे बघा, आणि इकडं उंची त्याची टक्सची कंप्लीट 2.5 इंचावर मार्किंग करायची. हे बघा, अशी मार्किंग करून घ्यायची. आणि आता तुम्हाला पाठीमागचा भाग दाखवते. पाठीमागचा भाग आपल्याला काय करायचं आहे, गळ्याची मार्किंग 2.5 इंचावर करायची. आणि गळा मी इथं घेते 8 इंच. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता. आणि हे बघा, इथं सुद्धा आपल्याला 2.5 इंचच घ्यायचं आहे. मी सध्याला गळा 8 इंचाचा घेतलेला आहे. आता तुम्ही काय करायचं, तुमच्या आवडीनुसार गळा मोजून घ्यायचा. आणि त्या पद्धतीने हे बघा, याला सुद्धा 1 इंच आत यायचं, आकार देण्यासाठी गोल आकार. हे बघा, असा गोल आकार द्यायचा. आणि हा पाठीमागचा जो भाग आहे ना, तो असा कट करून घ्यायचा. हा पाठीमागचा भाग झालेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळा घेऊ शकता, उंच खोल जसा आवडेल तसा. तर हा पाठीमागचा भाग आहे. हे बघा, 36 इंची ब्लाऊज तयार झालेला आहे. हा पाठीचा भाग आहे. हे बघा, हा पाठीमागचा भाग. आणि हे समोरचे पार्ट आहे. हे बघा. आणि बाहीची कटिंग दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे व्यवस्थित. हा पाठीमागचा भाग बघून घ्या. हा पाठीमागचा असा भाग असतो. हे बघा. आणि समोरचे पार्ट आहे. आणि बाहीची कटिंग 36 इंच ब्लाऊजची बाहीची कटिंग मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. 2 बाया कापून दाखवणार आहे, एक 36 इंचाची आणि एक 34 इंचाची. तेव्हा पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आणि हा जरी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब, लाईक करा. कारण तुम्ही एका दिवसात नक्कीच ब्लाऊज शिकू शकता जर लक्षपूर्वक व्हिडिओ बघितला तर. धन्यवाद.